नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे अवन्यास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता अगेन तुम्ही टायटल वाचून या व्हिडिओचं अजून दचकले असाल, कारण शासनाने ठरवलेलं दिसतंय की आपल्याला एका मागोमाग एक आपल्याला धक्के देणं सुरूच आहे. पहिले आपण ऑनलाईनचं बघितलं, त्यानंतर आपण आता जागे संदर्भात आपण बघतोय. आता जागे संदर्भात जे काही अजून एक परिपत्रक कालच जे पब्लिश झालेलं आहे 20 जुलै 2026 रोजी, हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे. यामध्ये शासनाने जे काही नियम व आदेश काढलेले आहेत ते लिहिलेले असतात आणि यामध्ये एक महत्वपूर्ण आदेश जो आहे तो एमपीएससी राज्यसेवे परीक्षेतून ज्या काही विविध जागा तिथं भरल्या जातात त्या संदर्भात हा एक महत्वपूर्ण आदेश तिथं शासनानं काढलाय आणि याचे दूरगामी परिणाम आणि विपरीत परिणाम एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तिथं होऊ शकतात. त्याच अनुषंगानं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघावा विद्यार्थी मित्रांनो, कारण याचे विपरीत परिणाम एमपीएससी राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. म्हणजे आपलं जे स्वप्न होतं की मला उपजिल्हाधिकारी बनायचं आहे, मला तहसीलदार बनायचं आहे, मला नायब तहसीलदार बनायचं आहे, कदाचित तरी हे स्वप्नच राहू शकतं. कारण या नियमामध्ये, या आदेश जे शासनानं काढलेला आहे, या शासनामध्ये असंच काही निर्णय तिथं शासनानं घेतलेला आहे. आता यामध्ये 3 जे सर्वात महत्वपूर्ण पद आहे, म्हणजे जास्त करून एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी जे 3 पदं आपल्या उराशी बाळगतात आणि म्हणतात की नाही सर, मला उपजिल्हाधिकारी बनायचंय, मला तहसीलदार बनायचंय, मला नायब तहसीलदार बनायचंय. या 3 पदांची संख्या जी आहे ती आता येणाऱ्या काळात खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की इथं कारण जे आहे ते या आदेशामध्ये सांगितलंय आणि तेच आपण चर्चा करणार आहे. आता बघा, याच्यामध्ये पहिला जो आदेश शासनाने काढलेला आहे तो काढलेला आहे उपजिल्हाधिकारी गट अ या पदावरील नियुक्ती बाबतीत. आता उपजिल्हाधिकारी गट हे जे पद आहे हे पद जनरली एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या थ्रू भरल्या जातं. ठीक आहे, याच्यामध्ये काही जे पदं असतात ते प्रमोशनद्वारे भरल्या जातात आणि काही पदं एमपीएससी परीक्षेद्वारे भरल्या जातात. आता ही जी एमपीएससी परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांची जी संख्या होती ती आतापर्यंत 65% जवळपास होती. पण ती संख्या आता शासनानं घटवून फक्त 40% केलेली आहे आणि तब्बल 60% पदं उपजिल्हाधिकारीचे आता प्रमोशनद्वारे भरल्या जाणार आहे आणि फक्त 40% पदं हे परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की मागच्या काही वर्षापासून ज्या काही नोटिफिकेशन आयोगाच्या येत आहेत त्या नोटिफिकेशन मध्ये उपजिल्हाधिकारी पदांची संख्या ही दिवसांगणिक कमी होत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काही वेळा याचे पोस्टच नव्हते, अशा पद्धतीनं परिस्थिती उद्भवत आहे. ते का बरं उद्भवत आहे त्याचं उत्तर आपल्याला या परिपत्रकात मिळतं. त्यामध्ये बघा की उपजिल्हाधिकारी गट अ पदावर आता कोणाला प्रमोट केलं जाणार आहे, तहसीलदार गट अ हे पद धारण करणाऱ्या तसेच उक्त पदावर 3 वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित व अखंड सेवा झालेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने करण्यात येईल. म्हणजे प्रमोशनद्वारे, म्हणजे जे व्यक्ती ऑलरेडी तहसीलदार गट पदावर आहे आणि 3 वर्षापासून अविरत सेवा देत आहेत अशा लोकांना आता उपजिल्हाधिकारी गट पदावर प्रमोशनद्वारे त्यांना तिथं प्रमोट केला जाणार आहे. ठीक आहे, आणि दुसरं उर्वरित जे पद आहे त्या आयोगामार्फत एमपीएससी जी परीक्षा घेते त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी निवडून येतात तर आयोग त्यांची शिफारस करते, त्यांच्या नामनिर्देशनाद्वारे पुढील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून करण्यात येईल. आता हे निकष कोणते? आता मिनिमम वयोमर्यादा 18 पाहिजे, मॅक्झिमम जर ओपन असेल तर 38 आणि रिझर्व्ह असेल तर 43, आणि शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे. तर या बेसिकली जे आपण एमपीएससी परीक्षा द्यायला जे काही क्वालिफिकेशन लागतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता हे रेशो किती आहे? हा रेशो आयोगानं ठरवलेला आहे 60, म्हणजे सरकारनं ठरवलेला आहे 60:40. म्हणजे 60 पद जे आहे उपजिल्हाधिकारीचे, जर 100 पद निघतील तर 60 पद ही आता पदोन्नतीद्वारे भरल्या जातील. पदोन्नती कोणाची? तहसीलदार गट अ यांना प्रमोशन मिळेल आणि ते प्रमोशन म्हणून उपजिल्हाधिकारी बनतील. आणि 40% फक्त जे पद आहे हे 40% पद फक्त आता एमपीएससी परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहे. हे लक्षात ठेवा. पहिले हे प्रमाण एमपीएससी द्वारे पद जे भरल्या जात होते उपजिल्हाधिकारीचे, हे प्रमाण 65% जवळपास होतं, पण ते कमी करून 40 केलेलं आहे आणि पदोन्नतीचं प्रमाण वाढवलं गेलेलं आहे. तर 60% पद उपजिल्हाधिकारीचे आता प्रमोशनद्वारे भरलं जाणार आहे आणि फक्त 40% पद हे आता एमपीएससी द्वारे भरलं जाणार आहे. हे उपजिल्हाधिकारी गट पदाबाबत. दुसरं जे आहे ते तहसीलदार गट पदाबाबत. आता याच्यामध्ये त्यांनी तेच केलेलं आहे की जवळपास 60% पद प्रमोशनद्वारे आणि 40% पद फक्त एमपीएससी परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहे. यामध्ये ऑलरेडी जे नायब तहसीलदार गट ब राजपत्रित आहे हे पद धारण करणाऱ्या तसेच उक्त पदावर 3 वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित व अखंड सेवा झालेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने करण्यात येईल. म्हणजे जे ऑलरेडी नायब तहसीलदार गट ब पदावर 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्यकाळ ते कार्यरत आहे अशा लोकांना आता प्रमोशन होऊन तहसीलदार गट अ मिळणार आहे आणि उर्वरित जे पद आहे ते एमपीएससी द्वारे भरल्या जाणार आहे. आणि याचं देखील प्रमाण किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 60:40. म्हणजे 60% पद हे प्रमोशनद्वारे आणि 40% पद हे एमपीएससी द्वारे. म्हणजे हे झालं
तहसीलदार गट अ या पदांच्या बाबतीत, म्हणजे इथे 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 देखील पदांची संख्या कमी केलेली आहे एमपीएससी द्वारे भरले जाणारे. आणि तिसरं म्हणजे नायब तहसीलदार गट ब या पदांसाठी. आता इथं तर एक मोठा बदलच केलेला आहे. नायब तहसीलदार गट ब राजपत्रित या पदावरील नियुक्ती कशी होणार आहे, तर ऑलरेडी सहाय्यक महसूल अधिकारी गट क आणि मंडळ अधिकारी गट क हे पद धारण करणार आहे. तसेच उक्त पदावर 3 वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित व अखंड सेवा झालेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तींचा पदोन्नतीने करण्यात येईल. म्हणजे आणि उर्वरित पद हे एमपीएससी मार्फत. आता याच्यामध्ये इश्यू असा आहे की नायब तहसीलदार गट ब हे जे पद आहे याच्यामध्ये प्रमोशनद्वारे तब्बल 80% पदं भरल्या जाणार आहे आणि फक्त 20% पदं हे एमपीएससी परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहे. म्हणजे 80% पदं प्रमोशनद्वारे आणि फक्त 20% पदं विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी द्वारे. म्हणजे याच्यामध्ये नायब तहसीलदार गट बच्या जागा आता अजूनच कमी होते. म्हणजे अशा पद्धतीनं जर जागांची संख्या म्हणजे एमपीएससी राज्यसेवेतून जे पद भरती आहे त्याची जागांची संख्या जर कमी होत असेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय, म्हणजे हा सर्वात मोठा प्रश्न आता विद्यार्थ्यांपुढे तिथे उभा राहतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि यावर म्हणजे शासनालाच देखील विचार करावा लागणार आहे आणि विद्यार्थ्यांना देखील विचार करावा लागणार आहे. आणि याच्या पुढची रूपरेषा कशी असेल, म्हणजे आपल्याला देखील आपली मागणी आयोगापुढे आणि शासनापुढे मांडावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे रेशो जो आहे तो कसा असणार आहे तो देखील सांगितलंय. मी आताच तुम्हाला सांगितलं की नियम 6 म्हणजे उपजिल्हाधिकारी गट अ पदाचं पदोन्नतीने व नामनिर्देशनाने अनुक्रमे 60:40 या प्रमाणात नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे 60% हे जे पद आहे उपजिल्हाधिकारीचे हे प्रमोशनद्वारे आणि 40% पदं हे एमपीएससी द्वारे भरल्या जाणार आहे. दुसरं म्हणजे नियम 7 मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने अनुक्रमे 60:40 अगेन म्हणजे 60% पदं प्रमोशनद्वारे 40% पदं एमपीएससी द्वारे. हे तहसीलदार गट अ याचं आहे. त्याच्यामध्ये 60:40चा फॉर्म्युला आहे. आणि तिसरं म्हणजे नियम 8 म्हणजे जे आपण नायब तहसीलदार गट ब बघितलं यावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने अनुक्रमे 80:20 म्हणजे 80% पदं प्रमोशनद्वारे आणि 20% पदं एमपीएससी द्वारे भरण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची जी पदांची संख्या असेल ती कमी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा एक चिंतेचा विषय. म्हणजे जेव्हाही नवीन विद्यार्थी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला येतो आणि मुख्यत्वे राज्यसेवेचा अभ्यास करतो तर त्याचं स्वप्न राहतं की मला उपजिल्हाधिकारी बनायचं आहे, मला तहसीलदार बनायचं आहे, मला नायब तहसीलदार बनायचं आहे. पण जर हेच पदांची संख्या जर कमी होत असेल मग जी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा असते, जी विद्यार्थ्यांमध्ये इच्छा आकांक्षा असते, एक प्रकारचं इथंच विद्यार्थी म्हणजे एंट्री लेवलवरच विद्यार्थ्यांसोबत अन्याय होण्याचा प्रकार आपण याला म्हणू शकतो. आणि याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या आवाज उठवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आम्ही लवकरच या संदर्भात योग्य ते पाऊल आम्ही उचलणार आहे आणि आम्ही शासनाला निवेदन देणार आहे किमान तरी की या ज्या जागा आहेत त्या पदोन्नतीने तुम्ही प्रमाण जे वाढवलेलं आहे हे पूर्ववत करण्यात यावं. आणि अशा प्रकारचं जर तुम्ही करत राहिले तर विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वासच राहणार नाही. कारण ही पदांची संख्या जर दिवसेंदिवस कमी होत राहिली मग विद्यार्थी परीक्षेचा अभ्यासच करणार. आणि गरीब विद्यार्थी, शेतकऱ्याचा विद्यार्थी जेव्हा एक स्वप्न पाहून जेव्हा या परीक्षेचा अभ्यास करतो की नाही मला उपजिल्हाधिकारी बनायचं आणि जर त्या पदांची संख्याच नसेल नोटिफिकेशन मध्ये मग तो अभ्यास कशाचा करणार आहे. म्हणजे नेमकं शासनाचं असं म्हणणं आहे का की यामार्फत गरिबांनी विचारच करू नये परीक्षांचा, तर ते तरी स्पष्ट सांगून द्यावं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं या नोटिफिकेशन संदर्भात आणि अशा जर जागांची संख्या होत राहील तुमचं याच्यावर काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये मला निश्चितच कळवा. पुढील उपाययोजना काय असेल हे लवकरात लवकर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून कळवेलच. धन्यवाद.